नमस्कार माझ्या सर्वांना. मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासाठी स्पेशल रेसिपी आणली आहे. गुलाबजामुनची रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट बनणारी आहे न बिघडता. चला तर सुरू करूया आजची रेसिपी. त्यासाठी मी काय केलं, अगोदरच 2-2.5 कपच्या जवळपास साखर घेतली आणि त्यामध्ये 2 कपच्या जवळपास पाणी टाकलं आणि त्याची चाशणी बनवून घ्यायची आपल्याला. तर त्यामध्ये तुम्ही केसर पण टाकू शकता किंवा अशा प्रकारे फूड कलरसुद्धा टाकू शकता. सोबतच इलायचीची पावडर टाकायचं आणि चांगली चिपचिपी चाशणी थोडीशी होऊ द्यायची. खूप जास्त चाशणी बनायला वेळ लागत नाही गुलाबजामुनच्या चाशणीला. तर फक्त आपल्याला थोडीशी चिपचिपी राहील इतकी. झालं की बंद करून घ्यायचं. नंतर जे प्रीमिक्स असते गुलाबजामुनचं ते घेतलेलं आहे मी आणि यामध्ये तुम्ही एकतर पाण्याने पण भिजवू शकता किंवा अशा प्रकारे दुधानेसुद्धा भिजवू शकता. तर यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकायचं. एकसाथ जास्त नाही टाकायचं. नाहीतर का नाही काय होते, हे लूज बॅटर लवकर होऊन जाते. थोडंसं चिप लवकर होऊन जाते. तर मग थोडं थोडं करून पाणी टाकायचं. मला कमीत कमी 1-1.5 ग्लासच्या जवळपास दूध लागलं आणि हे थोडं चिपकते बरोबर तळाला एखाद्या भांड्याच्या, ज्याही भांड्यामध्ये आपण करतो. तर मग थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि अशा प्रकारे 10 मिनिटं रेस्ट झालं की याचे छोटे छोटे गोळे एकदा आणखी मळून घ्यायचं. आणि नंतर काय करायचं, तुम्हाला ज्या शेपमध्ये गुलाबजामुन बनवायचे असेल, गोल किंवा लांबट किंवा चपटे, जेही बनवायचे असेल छोटे मोठे, अशा प्रकारे बनवून घ्यायचं. बनवून झाल्यानंतर अगदी लो टू मीडियम फ्लेमवर गरम केलेल्या तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. खूप जास्त कडकडीत तेलामध्ये फ्राय नाही करायचं आहे. आणि काळजी घ्यायची की याची फ्लेम जी आहे ना, गॅसची फ्लेम ती अगदी मीडियम टू लोच ठेवायची. बिलकुल हाय करायची नाही, नाहीतर अंदरून काय होते, कच्चे राहून जाते आणि वरतून असे करपून जाते. आणि नंतर काय करायचं, अगोदर सुरुवातीला छोट्या चमचनी घुमवायचं, कारण की हे तळाला लवकर चिपकून जाते. आणि नंतर वाटल्यास तर झाऱ्याने वगैरे तुम्ही असे फ्राय करून घ्यायचे. याचा कलर जोपर्यंत ब्राउनिश शेड असा कलर येत नाही, ब्राउनिश कलर येत नाही, तोपर्यंत आपल्याला याला फ्राय करून घ्यायचा आहे. पण गॅसची फ्लेम याच्यामध्ये कमीच ठेवायची, म्हणजे मीडियमच ठेवायची. आता बघू शकता अगोदरपेक्षा कलर छान आलेला आहे. तर थोडा वेळ मी आणखी याला थोडासा कलर चेंज होऊ देते आणि झाल्यानंतर याला काय करायचं, आपल्याला काढून घ्यायचं आहे. काढून झाल्यानंतर याला काय करायचं, अगोदर चाशणी जी आहे ना, ती आपल्याला खूप जास्त अशी कडकडीत गरम नको आणि खूप जास्त अशी थंडी पण नको. आपला बोटाला चटका लागेल, हलकासा चटका लागेल इतपत आपल्याला चाशणी गरम पाहिजे आपली. आणि जसे काढले की लगेचच तुम्ही याला चाशणीमध्ये टाकू शकता. गुणगुणी चाशणी म्हणते, त्या चाशणीमध्ये टाकून द्यायचं आणि अर्धा 1 तास ठेवून द्यायचं याला. म्हणजे बरोबर काही पाक पिऊन जाते. आणि बघू शकता खूप मस्त झालेले आहे. कमीत कमी 70च्या जवळपास गुलाबजामुन तयार झाले. अशा प्रकारे आजची गुलाबजामुनची रेसिपी तयार झाली. कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडली असेल तर नक्की बनवून बघा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खायला पण अगदी मस्त झाले आहे. अगदी मी छोटे छोटे बनवले. तर मस्त वाटली रेसिपी. चला तर टेक केअर. बाय.